नमस्कार, मी अश्विनी जिचकर, प्रभाग 37 मधना उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीची. भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर मी उभी आहे आणि आमचे जे वरिष्ठ नेता आहे नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, इथून तिकीट दिली. या तिकिटीचं सोनं कसं करायचं, या प्रभागाचा विकास कसा होईल, या प्रभागातील लोकांच्या जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना वाचा फोडणारी आणि सगळ्यांचे प्रश्न अगदी सुरसरित्या सॉल्व करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल या प्रभागामध्ये. आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हा माझा ध्येय आहे. या प्रभागातील लोकांच्या कोणत्याही समस्या असो तर त्या समस्यांना मी आपल्या ज्या सदनामध्ये आपण उभं राहतो महानगरपालिकेच्या, तिथे मी अगदी सरसपणे मांडील आणि याचा विकास करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. मतदार बंधूंना एकच सांगेन की मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे मतदान करावं, कारण की मतदान हा त्यांचा अधिकार आहे. आणि वोट चोरी करणारे जे असतात त्यांना मात्र यावेळेस कोणताच चान्स देणार नाही. यादीचं वाचन आम्ही अगदी चांगलं केलेलं आहे आणि याद्या सुद्धा आपण पहिलेच पडताळून घेतलेल्या आहे. मुद्दा विकासाचा आहे, आपल्याला सांगितलंच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूर शहर हे 10 वर्षापूर्वी कसं होतं आणि 10 वर्षानंतर कसं झालंय. आज प्रत्येक रोड, आपले जे गल्ल्यांमध्ये ज्या आपल्या गटर लाईन्स असतात आणि या सगळ्या गोष्टींना घेऊनच आम्ही समोर जाणार आहोत की कुठे जर काही प्रश्न असेल तर आपण तो नक्की सॉल्व्ह करू. पण चेहरा मोहरा जो नागपूर शहराचा बदललाय आज, तो आपण सगळेजण बघता की फ्लायओव्हर्स पासून तर मेट्रो पासून आपलं शहर हे मेट्रोपॉलिटन झालेलं आहे आणि या शहराचा विकास करणं हे आपल्याच हातात आहे आणि भारतीय जनता पार्टीच हे करू शकते, हे सिद्ध झालंय. नमस्कार, मी निधी मीनाक्षी नितीन तेलगोटे. मला भारतीय जनता पार्टीकडून 37 अ या प्रभागाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यासाठी मी पार्टीचे व आमचे नेते नितीनजी, देवेंद्रजी आणि आमचे पंतप्रधान मोदीजी यांचे सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांना माहीतच आहे की मोदीजींनी म्हटलं होतं की मला 1 लाख युवांना आज राजकारणात आणायचं आहे. मला वाटतं की मला त्याच्याचमुळे एक चान्स मिळाला आहे स्वतःला सिद्ध करायचा, युवा कसा काम करू शकतो देशाला दाखवायचा, नागपूरला दाखवायचा. आणि जे नितीनजींची आणि देवेंद्रजींनी जी कामाची, सेवेची आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची जी संस्कृती बांधली आहे तीच मला पुढे न्यायची आहे. माझा जो कार्यकाळ राहील त्याच्यात पक्षाने दिलेला विश्वास आणि लोकांनी दिलेला बळ ह्याला मी माझ्या कामातूनच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि आपण जे म्हणतो की विकास भी और विरासत भी, हाच माझा नारा आहे. म्हणजे लास्ट टर्म मध्ये पण इथे आमचे भाजपाचे जे नगरसेवक ते होते त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. आणि डेव्हलपमेंट ही अशी रिकरिंग प्रोसेस राहते, ती आपल्याला सतत करावी लागते, कुठे त्याला स्टॉप नसतो. तर ह्याच जे त्यांनी प्रोजेक्ट्स आणले, जे त्यांनी कामं केले त्याला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याला अजून ग्लोरिफाय कसं करता येईल हाच आमचा प्रयत्न राहील. जो विजन तुम्ही ठेवलेला आहे प्रभागाचा, त्या विजन मध्ये नेमकं आणखी म्हणजे काय आपण नवीन करणार आहोत? नवीन आता सगळं जे आता आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. आता जेव्हा आम्ही प्रचाराला निघू, लोकांच्या ज्या आहेत म्हणजे त्यांच्या गरजा असतील, आता मी एक युवा म्हणून जेनझी आपल्याकडे आहे, जेन अल्फा आहे, त्यांच्या काय गरजा आहेत त्या जाणून घेऊ आणि त्याच्यानुसार ते काम पुढे नेऊ. प्रभागातल्या मतदारांना संदेश एकच आहे की विकासाची गंगा ही भारतीय जनता पार्टीने नेहमीच आपल्यापर्यंत आणली आहे आणि यापुढेही आणेल. त्यांच्या छोट्या आणि छोट्या सगळ्या समस्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मग त्या महिलांच्या असो, बालकांच्या असो किंवा युवांच्या असो, तर या सगळ्या करू. प्लस छोट्या मोठ्या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होतातच की गडर व्यवस्थित असावेत, ते व्हावे नाहीत. त्याच्यानंतर पाणी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 24/7 सुद्धा आपला काही प्रभागांमध्ये आहे. तर या सगळ्या स्वच्छता आणि सुंदर नागपूर हे आमचं ध्येय राहील. नमस्कार, मी अश्विनी जिचकर. येणाऱ्या होऊ घातलेल्या इलेक्शन्समध्ये 15 तारखेला आपल्या सगळ्यांना बाहेर पडायचं आहे आणि 15 तारखेला कमळ या बटनावर आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे. आणि ह्या 37 प्रभागाची जर खरंच एक विकासाची गंगा येईल
तर ती तुमच्या एका मताने येईल. आपलं एक मत खूप बहुमूल्य आहे आणि आपण सगळ्यांनी 15 तारखेला बाहेर निघून ते द्यायचं आहे आणि आम्हाला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यायचं. नमस्कार, मी निधी मीनाक्षी नितीन तेलगोटे तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की जे लोकतंत्र आहे त्यांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे तो राबवा, तुमचं मत द्या आणि ह्या देशाला विकसित भारत बनवण्यात आपला हातभार लावा. धन्यवाद.